અત્યારે ફક્ત કિરસિંગ દાદો આરતી સમય હોય છતાં પણ 5 મિનિટ જરાક આપો બેન શબ્દ યા જે માન્ય સન્માન હોય તો કિરસિંગ દાદો રજૂઆત કોઈ કરતી વિનંતી હોય. आज विरी गाव में है आणि खास तो इथे परमपूज्य सुखलालजी बापू या परम सानिध्य में है. आज जो दत्तात्रेय भगवान जयंती निमित्त ये जो कार्यक्रम आयोजित किया या कार्यक्रम में है आपण हा जो अमृतवाणी में आहे जो प्रवचन को यो तो रामेश्वर जी बापू या व्यासपीठ पर उपस्थित रविदास जी बापू को इथे परम पूज्य सुखलाल जी बापू आणि ह्या आपण जर असं तर कांतलाल जी महाराज नारसिंग जी महाराज आणि बादेश संत गण आणि हे समोर जे पाथे संत वाणी उन्हायला काजे ते आशीर्वाद दिला काजे ते पाठा भक्तगण भाविक जे आयता पदा जय गुरु महाराज. आज ये जो काही दत्तात्रेय भगवान जयंती मित्र या जयंती निमित्त है हम या त्या एक आशीर्वाद आम मिली. खर तर सुखलाल जी बापू या ओ योग आई कि त्या जीवनों में है ते एक परिवर्तन को ये आणि खूब खडतर प्रवास को ये आणि जीवनों में है त्या समर्पण आत्मसम्मान ये बादो त्या उभो को इतना एक समाज हो दिशा दिकड़ी लेका एक व्यासपीठ उभो को ये या पाठा इतनी बड़ी संख्या में है यहाँ आप उपस्थित रहिए कि वो एक सत्संग हुई संत दुनिया में खेल होता है परंतु कोडो काला संगम है त्या महत्व हुई. आज इतनी बड़ी संख्या में है बाह्य संख्या पाठी हो दादा संख्या भी हो आपू पाठा आज परम संत लोक आज अमृतवाणी आशीर्वाद देतो कते ना की साधू संत येती घरा तो सो दसरा दिवाळी हे कहते. तर आज वेरी गाँव या पवित्र स्थान पर आज जो जन्म जयंती होवित रही है कि दत्तात्रेय भगवान जो निसर्ग हा गुरु मान्य निसर्ग मा गुरु आणि 26 गुरु त्या अध्ययन तत्वज्ञान त्या अनुकरक होय कहते आणि जे सृष्टी होय हेच त्या गुरु कहते आणि ते आधार लेत कहते त्या गुणप्रत्वेत महा जीवन जीव होतो हे कहते त्या हे तत्व होय. आणि ब्रह्म विष्णू आणि महेश ये 3 भगवान संयोग आहे म्हणजे दत्तात्रेय भगवान आणि त्या प्रेम आणि तत्वज्ञान शिकाडी आणि पाणी मात्र जीव कोवा महामय प्रेम कोवा हे कहते त्या शिकवणे आपे कहते आप कहते त्या सानिध्यामृत को जो कार्य होत रही आज आपा जो आदिवासी समाज हो तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये है काम कोवित रही हो जीवन जीवित रही हो परंतु दिशा जो दिली हुई है ते खऱ्या अर्थात आहे अध्यात्म माध्यम आहे ते दिशा मिळणारी आहे. अध्यात्म म्हणजे आत्मशुद्धीकरण मन शुद्धीकरण आणि निर्भय जीवन जीविला का जे म्हणजे अध्यात्म. गाड़ी से आगे तो गाड़ी टेरिंग रहे ड्राइवर आसन रहे त्या जर समजा केतर जर गुगदळीलो केतर बाकी राखले ते का ब्रेक आणि स्पीड नी रहे क्लोज एक्सिलेटर जतो ततो जाणार असतो आणि त्या जर नेट बाय तर खाड्डा पडणार तेच तो येते अध्यात्म एक आपा वाहन रूपी तो एक ड्राइवर होय ना त्या कंट्रोल को ना जीवन कंट्रोल को ना तो महाराज कहिए कि भाई कोड़ा लगाम आपते हैं बोइलो नाप कालते हैं कहते तो अध्यात्म एक लगाम हो महाजीवन में कि माहू भटकी कहते
आणि अध्यात्म जर होय म्हणून समाज आणि परिवार टिकीत राहील की शिक्षण केतोले जोजवे यापेक्षा संस्कार के झाले ना त्या महत्व होईल शिक्षण ओढवय पण त्या संस्कारच नाही तर मग तो रिटर्न नाही होणार ना आणि संस्कार होई तर मग तो केतो बी आगड़ी जाए तो पाछे रिटर्न आवित हे की भाई मा मूड पाय का होई तर ती काय संस्कार सिद्धरी म्हणजे अध्यात्म नाही तर अध्यात्म नाही रह्य म्हणजे ते समाज भटकी जाणार आज युवक जो परिस्थिति होय कि एकाध दिवस में क्रांति को लाइक होते हैं आज सोशल मीडिया व्हाट्सएप आवित गई तर मग एकाध दिवस में क्रांति को देल एकाध दिवस में विकास परंतु तरुण जो पिढी होय या सुद्धा अध्यात्मा जोडणे होईल आणि वडील या मार्गदर्शन नाही तर मग तरुण बी भटकीत जाणार त्या बी दिशा नाही मिळणार तीही का जे युवा जो वर्ग होय त्या सुद्धा अध्यात्मा जोड द्यायला गरज आहे नाहीतर मग कायदा सुव्यवस्था बी बिघडीत जाय परंतु जे अध्यात्म रह्य तीही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण ना होत नाहीतर एक जो कार्यक्रम रहतो तेथी मोठी संख्या में आपण शांत चित्त में बहुते परंतु परमात्मा सानिध्याम जात को इथे आणि गुरुवाणी आशीर्वाद लेत को जो का संवाद उभे है ती में है मन रमित गया नंतर है तो मन तेही गाठीत जाय म्हणून आज या देहपो या पवित्र देहपो खास हम सुखलाल बापू आशीर्वाद मिलिया त्या नर्मदा परिक्रमा भी कोली आम त्या झेलाम त्या नर्मदा परिक्रमा पूरी को तेला बेमो त्या आशीर्वाद लेहम का दिया आज सुखलाल बापू आज आध्यात्मिक क्षेत्र में है पाग में कित को इथे समाजो उद्धार को इलाका जे त्या जो काही समजा बाठो जीवन समर्पित कोई देतो तापको ते भाई कौम माहिन ना कोणा खेतो काम कोयला है कोणा डोगरे सरेला कोणा खेत राखिलो है माहे पोखते ना आणि कोणा पो टाइम ना भक्ति कोयला कधी भी टाइम ना समाज सेवा कोयला कधी भी ना सुख दुख पहिला कधी भी टाइम ना हे तो बिजी शेड्यूल होई परंतु सुखलाल जी बापू त्या जीवनों में है त्याग आपित को इथे आणि पूरी साधना लेत को इतना एक आध्यात्मिक क्षेत्र मुख्य प्रवाह में को इथे ते स्वतः एक सिद्ध को देतो आणि त्या आशीर्वाद वाही त्या वाणी वाही त्या सत्कार्य वाही एक समाज भविष्य में उद्धार होणार होय आवनारा समय में है निश्चित जे आपा या समाज आपा जे आवनारी पिढी होय या हा जो दिशा मिले जेणे को इथे शिक्षण आरोग्य आणि जे काही समाजावर प्रगती होणार आहे ते बाकीच गोष्टी में है अध्यात्म जरूरत होईल नाही तर कहते की अन्न वस्त्र निवारा 3 गोष्टी होत गए म्हणजे भाव जीवित नाही कहते पण ये रे अध्यात्म जोड़ तर त्या जीवन शैली हा जीवन नाही तर आज वेशन आणि फॅशन यामध्ये बद समाज भटकीत गेले हे थोडे थोडे टाइम होय ते विसरवा बांधे येत रहे म्हणून टिकीत रहे नवीन पिढी ते गाठून तयार ना आणि आज समजायला टाइम काय ना खूप धावतं युग आवित गए ना अडबीवालं कॉम्पिटिशन वाला युग आवित गए दुनिया साधोपच झाली गोष्टी कळत रहे पण आपण हे निषेध ना व्यवस्थित राहता तर ते जर झाला तर खेळ समय खेत अध्यात्म खेळ बुद्धी लागणार है ना तीही काजे आज दुनिया में है बाधित क्षेत्र में है खूप कॉम्पिटिशन होय शिक्षण खूप ओढवित रही हो परंतु आपा समाज खूप कमी आंगड़ी पर गोण्यात लोग शिकायत रहे हैं तेज प्रगति को होत रहे बाकीचे समाज साइटम शिकायत गेले आज रोजगारों का जे देश परदेश भटकीत गया गांव में माहे ना मिलित रही पण जे येतात बी टलवाई या जो आत्मशुद्धीकरण मन शुद्धीकरण होणार होय आणि अध्यात्म मार्ग वाय आपण एक दिशा जी मिळणारी होय ती में महाराज ने कहो ना कि अध्यात्म वाही एक व्यक्ति किंवा एक परिवार जरी सुधरे तरी तो कल्याण हो जातो आणि ये गोष्टी कलांतर वाही चालती रहणारी होय आपा समाजों में है आध्यात्मिक जो कमी प्रमाण होतो तो आज हे मिले है नहीं तो भक्ति भाव में है लोग बहुत यार ना पण आज अति बड़ी संख्या वाही आपण ही लाभ लेव का जाइए हेच खऱ्या अर्थ वाही आज या कार्यक्रम फलश्रुती होय येतो गोगीतना मा वाणी ही विराम आप हो नर्मदा माता की
दत्तात्रेय भगवान की जय। जय गुरु महाराज।